बीडमध्ये आज शिवसेना उभाटा गटाच्या वतीने ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आलेला आहे। कर्जमाफी संदर्भात हा मोर्चा निघालेला आहे। छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरामध्ये आता हा मोर्चा पोहोचलाय। जिल्हाधिकारी कार्यालयावरती जाऊन निवेदन मागण्यांचं दिले जाणार आहे। माझ्यासोबत पदाधिकारी आणि शिवसेनेचे कार्यकर्ते काय नेमक्या आजच्या या मोर्चातून तुमच्या मागण्या आहेत सरकारकडे? हे जुमलेबाज जे सरकार आहे त्यांना जागा करण्यासाठी आज आम्ही ट्रॅक्टर आणि हलकी घेऊन त्यांना जागा करण्यासाठी आम्ही आज कलेक्टर ऑफिसवर मोर्चा घेऊन निघालेलो आहोत। या जुमलेबाज सरकारने शेतकऱ्यांना फसविलेलं आहे। ज्यावेळेस उद्धव साहेबांचं सरकार होतं त्यावेळेस अंगठ्यावर सगळे शेतकरी नील करून टाकले होते, पण हे देवेंद्र फडणवीसने आणि जुमलेबाज सरकारने एवढ्या अटी शर्ती लावल्यात की शेतकरी त्याच्यातून बाहेर सुद्धा निघू शकत नाही। आणि हे फसवे सरकार आहे, निवडणूक आलं की शेतकऱ्याला हे करते। पण एक दिवस सांगतो मी तुम्हाला, नेपाळ झाल्याशिवाय इथे आपलं भारत शांत बसणार नाही आणि कर्जमाफी शेतकऱ्याला घेतल्याशिवाय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष शांत बसणार नाही। नाही अटी नाही शर्ती, आम्हाला पाहिजे कर्जमुक्ती। कर्जमाफी नाही तर कर्जमुक्तीच्या मुद्द्यावर हा आता पुढची दिशा काय असेल? जर या अटी ज्या तुम्ही सांगताय त्या जर शिथिल नाही झाल्या तर पुढे तुमच्या आंदोलनाची काय दिशा असेल? याच्यापेक्षा तीव्र आंदोलन राहणार आहे। आणि मी तुम्हाला एक कळकळीने सांगतो, ह्या भारतामध्ये नेपाळ झाल्याशिवाय राहणार नाही, एवढं माझा शब्द आज तुम्ही नोट करून ठेवा। काय नेमकं आता तुम्ही सगळेजण जिल्हाधिकारी कार्यालयावरती दाखल होत आहे, काय काय तुमच्या मागण्या असणार आहे? उद्धव साहेबांनी सगळ्या राज्यामध्ये आदेश काढलेला आहे की या महायुतीच्या सरकारने या शेतकऱ्यांची फसवणूक केलेली आहे। एवढ्या अटी आणि शर्ती लावलेल्या आहेत, त्यामध्ये 25% शेतकरी सुद्धा बसत नाही। जेव्हा आमच्या हे लक्षात आलं आणि साहेबांचा आदेश आला म्हणून आम्ही आज शिवसेना जिल्हा प्रमुख गणेश भाऊ वरेकर नेतृत्वात हा मोर्चा चाललेला आहे। नेमकं आज तुम्ही या मोर्चामध्ये सहभागी झालात, काय वाटतं शेतकऱ्यांना जी आता कर्जमाफी सरकारने जाहीर केली आहे ती कर्जमाफी होईल का? कारण रोहित पवारांनी कर्जमाफी नाही तर कर्ज वसुली आहे ही अशा प्रकारचा आरोप सुद्धा केला होता। एक तर मुळातच हे सरकार लबाडाचं सरकार आहे। लबाडाचं आमंत्रण जेवण तेव्हा खोटं। ज्या वेळेला निवडणुका लागल्या त्यावेळेला युती सरकारनं सरसकट कर्जमाफी देऊ अशी घोषणा केलेली असताना आज अनंत निकष लावल्यामुळं यामध्ये 10% सुद्धा शेतकरी बसत नाहीत। आमचं म्हणणं एकच आहे की उद्धव साहेबांनी ज्या पद्धतीनं कर्जमाफी दिली त्या पद्धतीनं सरसकट सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली पाहिजे। नक्कीच आपल्या सोबत हे शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि शेतकरी या मोर्चामध्ये हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।